नमस्कार मित्रो, जय शिवराय। मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे। आज आपण पाहणार आहोत मारुती इर्टिगा। या गाडीमध्ये आपण CNG फिटमेंट केलेला आहे। मोटोजेन कंपनीचा ब्रँड आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे। तर पाहूयात कुठल्या पद्धतीमध्ये फिटमेंट झालेले आहे। या ठिकाणी आपण फिटमेंट केलेला आहे फ्रंट साइड गॅस फिलिंग वॉल। हा आहे याचा ऑन ऑफ वॉल। इथे फिटिंग झालेला आहे मोटोजेन कंपनीचा डबल स्टेज हाय प्रेशर रिड्यूसर। रिड्यूसरलाच फिटमेंट झालेला आहे प्रेशर गेज। ही आहे याची सोलनट कॉईल। हा आहे गॅस फिल्टर। या ठिकाणी आपण फिटमेंट केलेला आहे मॅप सेन्सर। 4 सिलेंडर गाडी आहे ही, 4 इंजेक्टर। इंजेक्टर रेल जी आहे ती आपण बॅक साईडला फिटमेंट केलेली आहे। आणि आपण पाहू शकता ही रेड कलरमध्ये आहे इंजेक्टर रेल। इथे फिटमेंट केलेला आहे आपण मोटोजेन कंपनीचा 32 पिन ECU। या गाडीमध्ये आपण टायमिंग ॲडव्हान्सरही फिटमेंट केलेला आहे। हा आहे स्टॅटिक ॲडव्हान्सर, क्रँक बेस। हे आहे याचं एमर्जन्सी प्लग। सपोज इन फ्युचर आपला टायमिंग ॲडव्हान्सर खराब झाला तर आपण या थ्रू बायपास करून गाडी पेट्रोल आणि CNG दोन्हीवरती यूज करू शकतो। स्विचचं फिटमेंट पाहणार आहोत आपण। आमचे जावेद भाई या ठिकाणी आपण फिटमेंट केलेला आहे चेंज ओव्हर स्विच। ही गाडी पेट्रोलवरती स्टार्ट झालेली आहे। एक 10 सेकंद ती पेट्रोलवरती राहून ऑटोमॅटिकली CNG वरती शिफ्ट होईल। गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे। हे आहे याचं लेवल इंडिकेशन। CNGचा टँक आत्ता फुल आहे। मॅन्युअली आपण गाडी पेट्रोलवरती करून पाहणार आहोत। ही गाडी आत्ता पेट्रोलवरती शिफ्ट झालेली आहे। पुन्हा आपण गाडी CNG वरती शिफ्ट करून पाहणार आहोत। CNG वरती शिफ्ट झालेली आहे। ऑटोमॅटिक गाडी आहे ही। गाडीचा आपण AC चालू करून पाहणार आहोत। गाडीचा AC आपण चालू केलेला आहे। आपण पाहू शकता कुठल्याही पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन नाही आहे। या गाडीमध्ये आपण 60 लिटर सिलेंडर फिटमेंट केलेला आहे, 12 किलो। तर हे आहे सिलेंडरचं फिटमेंट। हा आहे याचा टँक वॉल। या गाडीमध्ये आपण बॅक साईड फिलिंग वॉलही फिटिंग केलेला आहे। या ठिकाणी आपण CNG फिल करू शकतो। तर ही होती आपली मारुती इर्टिगाची मोटोजेन किटची फिटमेंट। ही आहे माझी वाघोली ब्रांच। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।